आयुष्य कसं स्वतःसाठी जगता आलं पाहिजे. हॅलो, मी पूजा आणि माझी या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर पूर्वी म्हणजे 7-8 वर्षापूर्वी मी कविता लिहायचे. जेव्हा मी एकटी असते तेव्हा मला कविता लिहायला खूप आवडतं. म्हणजे शांत वातावरण पाहिजे तेव्हा सुचतं आपल्याला बरोबर की आपल्याला काय लिहायचं. तर मी अशाच 2-3 कविता लिहिल्या होत्या जेव्हा माझं नवीन नवीन लग्न झालं होतं आणि मी तेव्हा त्या गोष्टी फील करायचे. तर येस, त्याच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्हाला त्या कविता कशा वाटतील, आवडतील तर नक्कीच लाईक शेअर करा आणि त्या डायरीमध्ये लिहायचे. आणि या मी यामध्ये लिहिलेलं पण आहे माझं मन, डायरीचं नाव. माझं मन. तर येस, थोडंसं मनातलं शब्दात मांडलेलं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आवडलं तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करा. ही माझ्या कविता तुम्हाला कशा वाटतील ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. तर या चला सुरू करूया. माझी पहिली कविता आहे आयुष्य. आयुष्य आयुष्य कसं स्वतःसाठी जगता आलं पाहिजे. माणूस जन्माला येताना बंद मुठीने येतो आणि जाताना उघड्या मुठीने जातो. आयुष्यात येताना कोणीच काही घेऊन येत नाही किंवा कोणीच काही घेऊन जात नाही. म्हणून आयुष्य कसं स्वतःसाठी जगता आलं पाहिजे. कोणाच्या असण्याने जेवढं सुख मिळतं तेवढंच कोणाच्या नसण्याने दुःख होतं. तर म्हणूनच आयुष्य कसं स्वतःसाठी जगता आलं पाहिजे. घड्याळाचे काटे पण कधी कधी चुकतात ना हो. मग माणसाने चूक केली तर मोठ्या मनाने माफ करणारा कधीही लहान होत नाही. कोणीतरी कोणाची तरी वाट बघत असतं आणि वाट बघता बघता स्वतःचीच वाट चुकतं. नसलेल्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा असलेल्या गोष्टी पुढे घेऊन जाणारा नक्कीच आयुष्यात सुखी राहतो. आयुष्यात खूप काही कमवायचं असतं, पण कमावता कमावता आपण नाती कधी गमावतो हेच आपल्याला समजत नाही. आयुष्यात कमवलेल्या पैशांपेक्षा गमावलेल्या नात्यांची किंमत फार मोलाची असते. आयुष्यात रोज असं जगा जणू आयुष्यातला आजचा दिवस शेवटचा आहे. म्हणूनच म्हणते लाईफ इज टू शॉर्ट. जगून घ्या, जगा, आनंदाने जगा, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद बघा आणि या लाईफ जगा. सुख दुःख तर येणारच आहे आयुष्यात, तो तर आयुष्याचा पार्टच आहे. पण आनंदी कसं जगता येईल त्याचा जास्तीत जास्त विचार करून आनंदी राहा. छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद घ्या. आणि येस, ही माझी कविता तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या कवितामध्ये. बाय बाय.